नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या युट्यूब चॅनलवर. ठीक आहे, प्रकरण तिसरं चालू आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक. ठीक आहे, तर आणि सराव प्रश्न समूह चालू आहे. प्रश्न क्रमांक 7वा आपला चालू होता, म्हणजे 6 पर्यंत आपला पाठ संपलेला होता. बघा विद्यार्थ्यांनो, ज्यांना कुणाला आणि ह्या आवर्ती दशांश अपूर्णांकांपैकी एक किंवा दोन क्वेश्चन तुमच्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये असतोच. सरळ सेवा पासून तर MPSC पर्यंत जे काही मॅथमॅटिक्स असतात त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा महत्वाचा पार्ट आहे. याला मॅक्झिमम आमचे जे लेकरं आहेत महाराष्ट्रातले मराठी विद्यार्थी जो आहे तो काय करतो, याला सोडतो. ठीक आहे, सोडायचं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, प्रामुख्याने काय करतोय तुम्ही, प्रामुख्याने एकूण एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. लक्ष द्या काळजीपूर्वक. ठीक आहे, तर काय असते ऍक्च्युली, तुम्हाला हे जे पर्याय आहे ते आवर्तीमध्ये राहू शकते, आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये राहू शकते, किंवा तुम्हाला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये राहू शकते. व्यवहारिक अपूर्णांक समजलं, अंश आणि छेदाच्या रूपामध्ये जे दिसेल त्याला आपण व्यवहारिक अपूर्णांक म्हणत असतो. ठीक आहे, तर याचं उत्तर काढूया. बघा आता दोन आवर्ती, तीनही आवर्ती यांचं संख्यांची काय केलेली आहे, बेरीज आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाची. तर आपण स्टेप बाय स्टेप करूया. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही 73 बेरीज वजाबाकी करणं हे काही कठीण नसते. 3 वेळा घेतलं तरी चालेल. 0.54 54 आणि 54 एकाच वेळेस बेरीज आहे, तर तिने एका खाली एक लिहिले तरी चालते, किंवा दोन सॉल्व्ह केले तरी चालते. फटाफट करू शकता. ठीक आहे, ज्यांना समजते त्यांना मी याच्यासाठी एक्सप्लेन करतोय की जो विद्यार्थ्याला हा पार्ट अजूनपर्यंत समजलेला नाही, ज्याचं बेसिक क्लिअर नाही, त्यांच्यासाठी हे एक्सप्लेनेशन देत असतो मी. ठीक आहे, हे देणं गरजेचं आहे. बेरीज वजाबाकी ट्रिक्स तर भरपूर जण सांगतात, असं होतात तसं होतात, पण त्या ट्रिक्सच्या अगोदरचं जे बेसिक आहे, ट्रिक्स तर मी सांगणार आहोत तुम्हाला, त्याची काळजी करायची नाही. तुम्हाला फक्त जे बेसिक आहे कसं आहे, एक्सपांड केल्याशिवाय तुम्हाला हलकं समजणार नाही ना, जे सोपं आहे ते. ठीक आहे, तर बघा आता 4 आणि 3 7 होतात, याची बेरीज करतोय. आता बेरीज आहे 4 3 4 7 होतात, 7 5 12 होतात, हाताला 1. ठीक आहे, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. ठीक आहे, बरोबर. 7 5 12 बरोबर. 7 5 12 म्हणजे इथे 2 लिहितो, इथे हाचा 1 लिहितो. ठीक आहे, इथे जर बघितलं तर 4 आणि 4 8 होतात. ठीक आहे, इथे 7 5 12, हाताला 1 बरोबर, हाताला 1. इथे 0 अधिक 0 0, 0 अधिक 1 म्हणजे 1. दशांशा खाली दशांश आला पाहिजे बेरीज वजाबाकी करत असताना, लक्षात ठेवायचं लेकरांनो. ठीक आहे, तिसरी जे संख्या आहे ती अजून ऍडिशन करायची. दशांशा डावीकडे जो अंक असेल तो घ्यायचा आणि त्याच्यानंतर 38. 38च्या वरती डॅश आहे, म्हणजे 38 हा जो आहे 3 8 3 8 3 8 हे काय आवर्ती आहे, पुनरावृत्ती आहे, म्हणजे रिपिटेशन आहे, म्हणून त्याला रिपीट घेतलेलं आहे. हे समजायचं. जिथे जिथे डॅश दिसते, एका अंकाच्या वरती डॅश असली तर एकच अंक आवर्ती होत असतो, म्हणजे रिपीट होत असतो. 2 अंकाच्या वर असेल तर 2 अंक आवर्ती होणार. ठीक आहे, 3 अंकाच्या वर असेल तर 3 अंकाच्या वर होईल. आवर्तीचे 2 आहे, एक साधं सरळ आहे किंवा मिश्र त्याला म्हणतो आपण, तर ते नंतर बघूया. ठीक आहे, मिश्र मध्ये कसं राहील, फॉर एक्झाम्पल मिश्र आवर्तीचे 2 प्रकार आहेत याचे आवर्ती दशांश अपूर्णांकाचे. एक मिश्र म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 2.34 आणि फक्त हा 4 जो अंक आहे त्याच्यावरती 3 बसणार, 3 नाही, याला मिश्र म्हणतो. कारण की हा 3 रिपीट होत नाही, तर 4 अंक रिपीट होत आहे. याला कशा पद्धतीने लिहा, 3 4 4 4 4 हे या पद्धतीने लिहायला आवर्तीला. ठीक आहे, तर हे एक समजून घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीचा आवर्ती, याचा फरक पडणार नाही जास्त तुमच्या सॉल्व्ह करण्यावर. ठीक आहे, तर आता बघूया आपण. इथे याची सुद्धा बेरीज आहे 7 आणि 8 15 होतात. बघा 7 आणि 7 14 होतात, आणि हा एक जो 8 आहे त्याचा मिळवायचा 15. अशा पद्धतीने करायचं, बेरीज करायची. 3 आणि 3 6 होतात, 3 आणि 1 4 4 आणि 2 6 बेरीज करत आहोत. ठीक आहे, 8 आणि 8 2 16, हाताला 1, 3 आणि 3 6. बघा ना, 3 आणि 2 5 आणि 1 6, 8 आणि 8 2 16, हाताला 1, 3 4 आणि 2 6 दशांश 1. बघा इथे मी हे जे आहे हे संपणार नाहीये. ठीक आहे, हे काय होणार आहे, संपणार नाही, लिमिटेशन नाही. ठीक आहे, जर बघितलं लेकरांनो तर कमीत कमी जर मी इथे 20दा आकडे लिहिले असते 20 वेळा, तर मला 1.666 हेच मिळालं असतं.
म्हणजे याचा अर्थ रिपिटेशन काय आहे, दोघांवर आहे. याच्यावर तुम्ही 6 वर सुद्धा डॉट देऊ शकता, ठीक आहे, एकदा, तर ते पण सोपी जाऊ शकते. हा बघा आता 6 असं 6 वर डबल 6 वर न घेता एक काम करू, 6 वर डबल 6 वर घेऊ, ठीक आहे. दोन्ही प्रकारे चालेल. किंवा ऑड मध्ये जर तुम्ही सोडवतो म्हटलं तर 1.6च्या वरती पण टिंब किंवा डॅश देऊ शकता, ठीक आहे, त्या पद्धतीने पण चालेल. तर इथे बघा याला सोडवत असताना काय करायचं की एक जसा आहे डावीकडला एक जसाच्या तसा घ्यायचा, म्हणजे दशांशच्या डावीकडला, आणि एक रेष देत असतो आपण, याला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये तयार करतो. बघा आता 1.65 आहे, हे पर्याय राहणार नाही, ठीक आहे, हा पण पर्याय राहणार नाही. 1.66च्या वरती डॅश घ्यायची आहे. का बरं, तर हा 6-5 जो आहे तो सौम्य समजला जाते, गौण केला जाते, कारण की जास्तीत जास्त, आणि हा जो युनिट आहे आवर्ती आहे, तर 6-6च्या वर द्यायचं, जे सुरुवातीला जे दिसते ना रिपिटेशन ते द्यायचं, ठीक आहे. तर इथे बघा 66 घेतले, 66 का बरं घेतले, 6 आपण घेऊ शकता, 6 घ्याल तर एकच 9 घ्याल, 2 6 घ्याल तर 2 9 घ्यावं लागेल, ठीक आहे. हे मी अगोदरच्या दोन्ही पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. बेसिक पार्ट बघणं गरजेचं आहे तुम्हाला. डिस्क्रिप्शन मध्ये जाल तर लिंक अवेलेबल मिळेल दोन्ही पार्टचे, ठीक आहे, मागील 2 पार्टचे. आपला पार्ट क्रमांक 3 आणि क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक 7 चालू आहे, म्हणजे आपण थोडी प्रगती करत आहोत. अजून भरपूर प्रश्न आपल्याला बघायचे आहेत तुमच्यासाठी, काही पण राजेऊ, ठीक आहे, लेकरांना तुमच्यासाठी काही पण. आपला महाराष्ट्रातला लेकरू हा लागलाच पाहिजे ना स्पर्धा परीक्षेच्या गणित, म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये, ठीक आहे. तर त्याचं गणित पण असं मजबूत झालं पाहिजे का फडाफड त्यांनी सांगितलं पाहिजे, ठीक आहे, तसं फुटण्यासाठी फुटले पाहिजे, इकडे लक्ष द्या, ठीक आहे. तर सावकाशपणे इथे बघा काय करतोय आपण, तर याच्यामध्ये भाग देऊन बघायचा. आपण काय करतो, व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित. असं तुम्ही काय करू लागला, हा कोणता कार्यक्रम, हा कार्यक्रम आवर्ती दशांश अपूर्णांकाचा रूपांतरित आपण व्यवहारिक अपूर्णांकात करतो. व्यवहारिक अपूर्णांक काय आहे, तर अंश आणि छेदाचं जे रूपामध्ये दिसेल त्याला व्यवहारिक अपूर्णांक म्हणतो राजे हो. तर त्याच्यामध्ये आपण ते रूपांतर करतो. बघा आता याच्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त मोठ्या संख्याचा भाग देत असाल किंवा 3चा, इथे 3चा पण देऊ शकता. कोणी 11चा फाडा सोपा आहे, तर 11 × 66, 11 × 99, ठीक आहे. अजून भाग जातो का बघा, दोन्ही साईडच्या, हो, 3 2 6, 3 3 9, अजून जातो का, नाही जात, एवढंच. मग जो 1 उरला होता आणि 2/3, बरोबर, 2/3. तर इथे बघू शकता तुम्ही लेकरं हो. आता बघा याला सोडवत असताना डायरेक्ट पण सोडवू शकता. मी याच्यासाठी सांगतोय एक्सप्लेनेशन की सर हे कुठून आणलं, हे समजण्यासाठी. लेकरं आपले कोणता कसा असतो, बुद्धीने खूप हुशार असतो, कोणता खूप गरीब असतो. इथे येणारा आपल्या प्रत्येक छत्रपती क्लासेस या चॅनलवर येणारा विद्यार्थी हा सारख्या बुद्धीचा नसणार ना राजे, म्हणून प्रत्येकाच्या बुद्धीचा विचार करावा लागते ना, त्याच्यासाठी हे एक्सप्लेनेशन. इथं हुशार विद्यार्थी का फटकन सोडवून 3 घेतला, 3 जसाच्या तसा 3 1 3 3 1 3 3 9 5 5/3 असं तुरंत करू शकते. पण आपल्या लेकरांना इथे बघा क्रॉस मध्ये गुणाकार करत असतो आणि अधिक 2 देत असतो, ठीक आहे. हे प्रत्येक वेळेस करा, छेद जसाच्या तसा घ्यायचा, ठीक आहे. इथे याला जर सोडवलं तर 3 1 3 3 2 5 डायरेक्टली तो आता 5/3. याला जर सोडवलं तर 5/3. तर हा पर्याय आहे का आपल्या याच्यात, हो आहे आपल्या याच्यात. या पद्धतीने याचं उत्तर राहील. बघा याला सोडून बघा आणि तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करू शकता ना लेकरांनो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सॉल्व्ह करा, मग तुम्ही कशा पद्धतीने सोडवलं ते बघा. तुमच्यासाठी आहे तर मग तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक नोटबुक घेऊन बसा माझ्या लेक्चर चालू असताना, ठीक आहे. एक नोटबुक असायला पाहिजे तुमच्याकडे, कारण की प्रामाणिकपणे जर तुम्हाला शिकायचं असेल, काहीतरी प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर हे सगळं करावं लागेल. नाही तर आपलं आयुष्य बर्बाद करू नका याच्यामध्ये. स्पर्धा परीक्षा म्हणजेच झुंज आहे एक प्रकारची, ठीक आहे. जो जास्त मेहनत करेल तसे त्याला फळ मिळेल, ठीक आहे. म्हणून तुका म्हणे उभी राहा, जे जे होते ते पहा. चला पहा इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये जर बघितलं तर हे तुम्ही तुमच्यासाठी सराव प्रश्न समूह आहे, ठीक आहे. वेगवेगळ्या पद्धतीने याची जेवढी प्रॅक्टिस करू आपण तेवढं तुमचं स्ट्रॉंग बनेल जाऊन, ठीक आहे. तर म्हणून वेळ आहे तुमच्याकडे तर नक्कीच प्रॅक्टिस करायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा जे दिसते वजाबाकी करायची 2 आवर्ती दशांश पूर्णांकाची, याला जसंच्या तसं लिहून टाकायचं. जे आहे ते लिहून घेऊया आपण. बघा जे आहे ते लिहून घेऊया. 72 म्हणजे 7 2 वर डॅश आहे. विद्यार्थ्यांनो 7 2 वर रेष आहे, म्हणजे 7 2 7 2 हे काय होईल, रिपीट होईल, ठीक आहे. वजा किती आहे, 7. दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. 1 8 रिपीट होईल, कारण 1 8च्या वर काय आहे, रेष आहे. डॅश कशावर आहे सावकाशपणे बघून घ्यायचं, ठीक आहे. याला सोडवायचं आहे राजांनो.
ठीक आहे. 2 मधून 8 जातो का? नाही जात. म्हणून हातचा 1 घेतला जातो. 12 मधून 8 गेले 4 राहते. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 2 कसे हा 1 आणि 1 2 होतात आणि 7 मधून 2 गेले 5 राहिले. 2 मधून 8 जात नाही. 12 मधून 8 गेले 4 राहिले. 7 मधून 2 गेले 5 राहिले. 2 मधून 8 जात नाही म्हणून हातचा घेतला. 12 मधून 8 गेले 4 राहिले आणि इथे 7 मधून 2 गेले 5 राहिले. 10 मधून 7 गेले सरळास काढून टाकायचे किंवा इथे अजून घेतलं तर राहते 3 राहते. 10 मधून 7 गेले तर 3 राहते. तर बघा इथे काय दिसते तुम्हाला, हे इथे आपण जे केलेलं आहे ना हे काय आहे, हे ऍक्च्युली अनंतापर्यंत आहे. हे रिपिटेशन कुठेपर्यंत आहे? अनंतापर्यंत आहे. आणि आता जर बघितलं तर इथे जर बघितलं 3 दशांश 5 4च्या वरती टोपी लावतो, कारण टोपी 5 4 5 4 5 4 हे टोपी लावलेली आहे आपण. टोपी घातल्यानंतर याला आता हे झालं आवर्ती दशांश. या 2 आवर्ती दशांश अपूर्णांकांची बेरीज हे या आवर्ती अपूर्णांकांच्या दशांश अपूर्णांकामध्ये आलेलं आहे. हे उत्तर आहे कशाचं? आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये. पण आपल्याला पर्याय जे दिलेले आहे ते व्यावहारिक अपूर्णांक. व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेदाच्या रूपामध्ये जे दिसेल त्याला आपण व्यावहारिक अपूर्णांक म्हणूया. ठीक आहे. व्यावहारिक अपूर्णांकामध्ये करणं म्हणजे खूप काही कठीण नाही राजांनो. काय करायचं आहे? जर मी सांगितलं तर 3 जसेच्या तसे दशांशच्या डावीकडे जे असेल त्याला जो अंक दिसतो तो तसा लिहायचा. आपल्याला जे काही करायचं आहे ते आवर्तीमध्ये करायचं आहे. म्हणजे आवर्ती कुठे राहील? दशांशच्या तिकडे उजवीकडे राहील. आवर्ती म्हणजे 5 4 आहे तर 5 4 जसंच्या तसं. जेवढ्या अंकाच्या वर टोपी असेल, 1 अंकाच्या वर टोपी आहे किंवा बिंदू आहे, डॉट म्हणतो ना, डॉट डॉट डॉट. आता डॉट जर असेल तर एकच अंक असेल, एकाच अंकाच्या वर डॉट देऊ शकतो. ठीक आहे. किंवा टोपी असेल, एका अंकाच्या वर असेल, 2 अंकाच्या वर असेल, 3 अंकाच्या वर असेल, जेवढे अंकाच्या वर टोपी दिसते तेवढे अंक वरती अंशामध्ये लिहायचे. मग आता छेदामध्ये काय लिहायचं असं तर जेवढे अंशाच्या वरती जेवढ्या अंकाच्या वर टोपी आहे तेवढ्यांना 9 घ्यायची. ठीक आहे. साधी सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे. तर 2 अंक होते रिपीट होते 9 घेतले. आता बघा काय करायचं. अशा वेळेस काय करायचं? हे कठीण जाते. असा गुणाकार करत असतो ना आपण, काय करतो? छेद जसंच्या तसं करतो आणि गुणाकार करतो आणि मग याच्यात हे मिळवतो. हे असं कठीण जाईल ना, याचा गुणाकार करण्यात वेळ जाईल. त्याच्यापेक्षा भाग घेऊन द्यायचा आहे. काय भाग द्याल? 9चा भाग जातो. 9 सक 54, 9 5 45, 9 सक 54 आणि 9 1 9, 9 1 9 म्हणजे 11, 9 11 99 किंवा 11 9 99. ठीक आहे. अजून भाग जातो का? चेकआउट करायचा. अजून भाग जातो का? नाही जात. नाही जात तर जबरदस्ती करायची. ठीक आहे. 6 भागिले 11 याला सोडवत असताना तुमच्यासाठी सांगतोय, डायरेक्ट सोडू शकता. 11 3 33, 33 अधिक 6 39, 39 भागिले 11 येते. छेद जसंच्या तसं ठेवायचं म्हटलं तर हे इथे सोडवत आहे. 11 गुणिले 3 अधिक 6 काय येईल? 11 3 33 अधिक 6 11. याचं उत्तर जे आहे फायनली ते काय मिळेल? 11 जसंच्या तसं 33 आणि 6 39. हे झालं उत्तर. 39 11 हे पहिल्या क्रमांकाचं योग्य पर्याय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काढायचं आहे. बघा लेकरांनो, याची प्रॅक्टिस करा, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 थोडासा व्यवस्थित तोच आहे, जुना टाईपच आहे आपला, फक्त व्यवस्थित बघायचं काय काय आपण कशा पद्धतीने सोडवतो. बघा आता तुम्हाला जसं वाटत असेल तिन्ही एका वेळ घेऊ शकता तुम्ही. जर तिघांना एका खाली एक लिहिलं व्यवस्थित उभ्या रचनेमध्ये तर तरी पण चालेल. तसं करतो म्हणत असाल तर तसं करूया किंवा 2-2 याला घेऊन सोडवलं तरी चालेल. ठीक आहे. जसं सोडवलं तसं सोडवू, जशी तुमची इच्छा. ठीक आहे. बघा आता 2 दशांश सावकाशपणे बघा ना, कारण की हे उत्तर जे आहे ते बरोबर येणार आहे. 0.8च्या वर टोपी आहे म्हणजे डॅश आहे, म्हणजे रेष आहे. याचा अर्थ काय? आवर्ती आहे. म्हणजे याचा अर्थ काय? पुनरावृत्ती आहे. तर 0.8 0.8 हे जास्त वेळ नाही घेऊ आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1 दशांश 1 7 1 7 आणि 1 7 हे चाललं इकडे. ठीक आहे. याला बेरीज करूया आपण. बेरीज आहे ना, पहिली बेरीज आहे, तीन याची बेरीज आहे. 8 7 7 7 14 आणि 1 15 15 होतात. हातचाला 1 8 7 15 होतात. 1 आणि 1 2, त्याच्यानंतर 8 7 15 8 7 15 होईल ना. 1 आणि 1 2 8 7 15 हातचाला 1 आणि 1 2 दशांश 2 आणि 1 3. ठीक आहे. अजून बेरीज करायची आहे कशाची? 0 दशांश काय आहे? 4 1 4 1 4 1. जर बघितलं 5 आणि 1 6, 2 आणि 4 6,
5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, 0.3.6666 हा रिपीट होतो आहे. ठीक आहे, बघा आता माझं काय स्टेटमेंट आहे ते व्यवस्थित बघा. बघा पहिलं 3.6, एक तर 2 6च्या वर तुम्ही टीम देऊ शकता किंवा एका 6च्या वर पण देऊ शकता, जशी तुमची इच्छा आहे. इथे जर बघितलं राजे हो, तर इथे बघा एक उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. हे जे आहे हे उत्तर आहे ऑलरेडी. मग अजून पुन्हा हे बाकीचे उत्तर चेक करावं लागेल. मॅक्झिमम मुलं काय करतात बघा, लक्ष द्या. मॅक्झिमम मुलं झालं 3.66 आहे हे उत्तर बरोबर आहे. एकदा चेकआउट करायचं ना, तिन्ही पर्याय बरोबर आहे का, चौथाही पर्याय आहेत अवेलेबल तर होऊ शकते, तिन्ही पर्याय आहे का एकदा चेक करायचं. याला काय करायचं बघा, आता 3 आहे, याला आपण व्यवहारिक अपूर्णांक म्हणजेच अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आणूया. 3 जसंच्या तसं घेतो, 6 म्हणजे 2 6 आहे म्हणून 2 9 देतो. 6 टिंबही घेऊ शकता याला, ठीक आहे. मी काय म्हणत आहे, 6 टिंबही घेऊ शकता. बट पर्याय जो आहे आपल्याकडे, परंतु कसं आहे, पर्याय जो आहे तो 2 6 वर टोपी आहे, रेष आहे, डॅश आहे, त्याच्यामुळे आपण हे घेऊया. ठीक आहे, काही हरकत नाही, सारखंच आहे ना. 3.6 ला जरी सोडवलं तुम्ही तरी उत्तर तेच येणार जे यायचं आहे. ठीक आहे, उत्तर चुकणार नाही. इथे बघा 11चा भाग्य 11 66 11 99. अजून जातो 3 2 6 3 3 9. उरलं काय राजू बघा, 3 2 भागिले 3. हा सुद्धा एक पर्याय आहे बघा. हा जो पर्याय आहे ना, हा सुद्धा एक पर्याय आहे. ओके, याला सुद्धा मी राऊंड करतो. हा सुद्धा एक पर्याय आहे. ओके, याला जर मी अजून सोडवलं तर काय होईल बघा, तेच आपलं छेद जसंच्या तसं 3 3 9 2 11 डायरेक्ट लिहितो यावेळेस. ठीक आहे, 3 3 9 याचा गुणाकार अधिक 2. तुमची प्रॅक्टिस झाली असं समजतो. 3 3 9 अधिक 2 11 11 भागिले 3. हा तिसरा सुद्धा पर्याय आहे. म्हणजे याचा अर्थ जर इथे बघितलं तर तीनही पर्याय, आपला पर्याय कोणता राहील, तीनही पर्याय आपला बरोबर आहे इथे. म्हणजे याचा अर्थ उत्तर जे आहे ते आपलं उत्तर आहे, तिन्ही पर्याय बरोबर आहे. हे नव्या पद्धतीचं होतं. लक्ष द्या, पद्धत बघा काय आहे, तेच करायचं आहे. पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला गडबडवण्यासाठी काय केलेलं आहे, घाई गडबडीनं मुलं हे टिक करून देतात. तर बघा आता थोडंसं विचार करायचं, कारण की चौथा पर्याय तुमच्याकडे जो आहे तो कशा पद्धतीने आहे, तिन्ही पर्याय बरोबर आहेत का. म्हणजे याचा अर्थ आपण एक चेक केलं पाहिजे का हे 2 पर्याय याचे आहे किंवा नाही अल्टरनेटिव्ह, तेही बघितले पाहिजे. तर याचं या पद्धतीने बघा काय केलेलं आहे, याचा सोडवल्यानंतर हे आवर्तीमध्ये आलेलं आहे. आवर्ती जे आलेलं आहे 3.66च्या वर जे टोपी आहे किंवा डॅश आहे, जे रेष आहे, हा सुद्धा पर्याय इथे अवेलेबल आहे बरोबर. आणि हा पर्याय असताना सुद्धा याला सोडवलं तर या रूपामध्ये हे जे रूप दिसत आहे तुम्हाला, हे रूप सुद्धा अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर व्यवहारिक अपूर्णांक म्हणजेच हे अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ तिन्ही म्हणजे चौथा पर्याय आपला योग्य आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 10व्यामध्ये तसंच आहे, फक्त इथे जे डॉट 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 दिसत आहे म्हणजे याचा अर्थ हे पुनरावृत्ती होत आहे. याचा अर्थ दशांश नंतर जे अंक आहे त्यांची काय होत आहे, आपलं काय होऊन राहिलं, पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन होत आहे. ठीक आहे, थांबलेलं आहे. त्याच पद्धतीने डॅशचा वापर करू शकतो आपण. ठीक आहे, तर इथे जसंच्या तसं तुम्ही लिहू शकता 0.6 0.6 0.6. ठीक आहे, 3 वेळा लिहिलं, 2.27 2.7 आणि 2.7. हे इथे अजून पुढे आहे. ठीक आहे, याची काय केलेली आहे, बेरीज करायची म्हणत आहे. बेरीज आहे 6 7 13, हातचाला 1, 2 आणि 1 3, हातचाला 1, हातचा येणार नाही, 2 आणि 1 3च होईल. 6 7 13, हातचाला 1. ठीक आहे, 2 आणि 1 3, 6 7 13, हातचाला 1, 2 आणि 1 3. ठीक आहे, दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे, 2 अधिक 1 अधिक 2 3 होतात. या याला आपल्याला कशामध्ये रूपांतरित करायचं आहे बघा. आता आवर्ती याला कसं लिहितो आपण, 3.3च्या वरतीच टिंब देतो मी. आता 2 या सोडवलं तुम्ही तर एक खूप कमी याच्यात करण्याचा प्रयत्न करायचा. 3.33 हा एकच अंक रिपीट होत आहे, म्हणजे एक अंकाच्या वर टिंब दिलेलं, डॉट दिलेलं आहे. ठीक आहे, हा डॉट जो दिसतो आहे ना तो रिपीट होत आहे, एकच अंक. आणि इथे बघा आहे का तशा पद्धतीने पर्याय चेक करून घ्यायचं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करावं लागेल. व्यवहारिक अपूर्णांकामध्ये करत असताना दशांशच्या डावीकडे जो अंक असेल तो तसाच्या तसा घ्यायचा, रेष घ्यायची. आणि अंशामध्ये जो अंक रिपीट होत आहे
किती आहे? एक अंक आहे, दोन अंक आहे, एकच अंक आहे, तर तो अंक घेऊन घ्यायचा. आणि अंशामध्ये जो अंक रिपीट होत आहे त्याच्यासाठी 1 9 घ्यायचं. तेवढेच 9 घ्यायचे. 1 आहे तर 1 9 घेतला. बघा भाग जातो का? तर सोपी करण्यासाठी भाग घेऊन द्यायचा. 3 1 3 3 3 9. ठीक आहे. तिरपा गुणाकार आता तुम्हाला सांगतो, 3 जसं छेद जसंच्या तसं छेदाला हात लावायचा नाही. 3 3 9 अधिक 1 3 3 9 अधिक 1 म्हणजे 10. 10 भागीला 3 हे उत्तर आहे. कसं केलं? हे मागच्या याच्यामध्ये बघून घ्या. 3 3 9 अधिक 1 10. 10 भागीला 3. तर उत्तर क्रमांक किती राहील बघा? 11 भागीला 3 आहे, 8 भागीला 3, 10 भागीला 3 हे योग्य उत्तर आहे. हे जे आहे ते योग्य उत्तर आहे. ठीक आहे, समजलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर खालीलपैकी चुकीचे पद कोणते, म्हणजे चुकीचा पर्याय कोणता? सरळ सरळ. ठीक आहे, याच्यासाठी बघा आता इथे तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांक बरोबर व्यवहारिक दशांश अपूर्णांक दिसते आहे. इथे पण बघितलं चारही पर्यायांमध्ये जर बघितलं तर आवर्ती दशांश अपूर्णांकाचं काय दिसणार तुम्हाला? व्यवहारिक अपूर्णांक. व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे मला सांगितलं ना, अंश आणि छेदाचा रूप जो दिसते त्याला व्यवहारिक अपूर्णांक. तर आपल्याला हे चेक करायचं आहे की याचं बरोबर आन्सर हे आहे किंवा नाही, याचं बरोबर आन्सर हे आहे किंवा नाही, याचा आन्सर हे आहे किंवा नाही. आणि याच्यापैकी जो चुकीचा आहे त्याला काढायचा बाहेर, तुम्हाला ठरवायचं आहे. तर आपण एक 1 बाय 1 घेऊया आणि याच्याकडे एवढं काळजीपूर्वक लक्ष द्या कारण की तुमची प्रॅक्टिस पण होईल. हे चारही पर्याय सोडून बघूया आपण. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी थांबणार नाही. एखादी पर्याय जर चुकीचा वाटला म्हणजे चुकीचा आहे. मी चारही पर्याय याच्यासाठी सोडून देईन, तुमची प्रॅक्टिस पण होईल. ठीक आहे, तर बघा आता पहिला पर्याय 2.66च्या वरती टोपी आहे, बरोबर? जो पर्याय दिलेला आहे याला आपल्याला रूपांतर करण्यासाठी काय करत असतो आपण? 2 जसंच्या तसं घेतो. जे अंक रिपीट आहे ते अंशामध्ये घेतो, बरोबर? आणि जेवढ्या अंशामध्ये अंक असेल तेवढे 9 छेदामध्ये घेतो, बरोबर? आणि बरोबर काय करतो? याला जर भाग जात असेल तर भाग देऊन देतो. म्हणजे जसं इथे जर बघितलं तर 11 सक 6 11 9 99 होते. अजून परत भाग जाते. 3 2 6 3 3 9 उरलं काय? 2 2 भागीला 3. ठीक आहे, याला जर सोडवलं डायरेक्ट सोडवतो. 3 2 6 6 2 8 8 भागीला 3. तर बघा आता हे जे आहे हे बरोबर आहे का? यस. इथे जर आपण सोडवलेलं आहे हे बरोबर, हे यस, हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. ओके, समजत आहे ना? हा बरोबर हे आहे, हे दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे, जर बघितलं तर आपण सोडवून आणलेलं आहे. तर परत अजून सोडवणार आहोत आपण दुसरं. 1.05च्या वर टोपी आहे, बरोबर? टोपी आहे जशी माझ्या डोक्यावर दिसते टोपी तशी इथे टोपी आहे. ठीक आहे, म्हणजे माझे डोकं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये मोडला जाणार नाही माझं डोकं. ठीक आहे, समजून घ्या. तर इथे बघा हे जे आहे, इथे जे टोपी आहे ते टोपी काय आहे? रिपीट करत आहे. तर आपण याला कसं लिहू शकतो? 1 जसं मी सांगितलं होतं दशांश इकडचं जसंच्या तसं. 0.5च्या वर टोपी आहे म्हणजे 0.5 आणि हे 0.5च्या वर 2 अंकांच्या आहेत म्हणजे 2 9 घ्यायचे. सांगितलं जरी भला इथे 5 होऊन जाईल. ठीक आहे, पुढे 5 होऊन जाईल. याच्यात भाग जातो का? नाही जात. 99 1 99 आणि 99 5 99 अधिक 5. याला जर सोडवलं मी इथे 99 जशाच्या तसे घेईन. 99 1 99 आणि 0.5 म्हणजे 5च होते. ठीक आहे, 99 अधिक 5 म्हणजे 104 भागीला 99. आता बघा हे पुढे इथे आहे आणि हे किती आहे? 105 आहे. म्हणजे हे जे आहे चुकीचा पर्याय आहे. ही इज नॉट इक्वल टू राहील. हे जे आहेत ना हे इज नॉट इक्वल टू, इथे जे इक्वल टू दिलेलं आहेत ना हे जे आहेत ना हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. हा जो आहे आणि हा हे येत नाही म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. हा चुकीचा पर्याय आहे. मग आपण उरलेले 2 पण चेक करून घेणार राजा. ठीक आहे, तिसरा जो पर्याय आहे तो बघा 3.54च्या वर टोपी आहे, बरोबर? प्रॅक्टिस साठी सांगतोय. ठीक आहे, प्रॅक्टिस होते, तुम्ही कराल प्रॅक्टिस. दशांश इकडे 3 जसंच्या तसं जेवढ्या अंकाच्या वर टोपी आहे तेवढे अंशाच्या वर अंशामध्ये घेणार. अंशाच्या मध्ये जेवढे अंक रिपीट होत आहेत तेवढेच 9 खाली छेदामध्ये घेणार. 2 होते तर 2 9 घेतले. भाग जाणार का? मी चेक करणार. हो, 9चा भाग जातो. 9 सक 54 9 1 9 आणि 9 1 9 म्हणजे 9 11 99 होतात. ठीक आहे, तर याचा अजून परत तुम्हाला जर छेद जशाच्या तसं घ्यायचं म्हटलं 11 3 33 33 आणि 6 अधिक 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 करायचं. बघा 11 3 33 33 अधिक 6 39. तर बघितलं, हो आहे बरोबर आहे, परफेक्ट आहे. हे डायरेक्ट सोडून दाखवलं मी तुम्हाला. ठीक आहे,
इथे बघा हे बरोबर आहे, म्हणजे योग्य पर्याय आहे तो, म्हणजे आपण योग्य पर्याय आहे पण आपल्याला चुकीचं पद म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे तर दुसरा आपला झाला फायनल. ठीक आहे, इथे दुसरा आपला फायनल झाला, तरी मी सांगतोय तुमच्या प्रॅक्टिससाठी हा दुसरा पर्याय आपला बरोबर आहे, उत्तर आहे आपलं, कारण की चुकीचं आहेत ना. 105 नाही, तिथे 106 4 येते. ठीक आहे, 105 लिहिलं त्यांनी. तर इथे बघा आता चौथं जे मी आहे ते तुमच्या माहितीसाठी सांगून देतोय. बघा चौथा पर्याय आपला थोडासा रिपीट झाला होता, हाच पर्याय झाला होता, मी करेक्शन केलेलं आहे, तुम्ही करेक्शन करू शकता. ठीक आहे, 2.33 याच्यावर जर डॅश आहे, ठीक आहे, डॅश आहे म्हणजे याचा अर्थ 2 जसेच्या तसे, ज्याच्यावरती डॅश आहे ते अंक अंशामध्ये लिहायचे, तेवढेच अंक लिहायचे जेवढ्या अंकाच्यावर डॅश आहे, आणि तेवढे नाव खाली घ्यायचे. ठीक आहे, इथे बघा आता भाग जात असेल तर द्यायचा हो, 11 3 33, 11 9 99. ठीक आहे, अजून भाग जातो बघा, 11 9 99, 11 3 33. ठीक आहे, इथे जर बघितलं तर 3 1 3, 3 3 9, तर उरतं काय 2 1 भागीला 3. ठीक आहे, तर इथे जर सोडवलं 3 2 6 आणि 1 7, 7 भागीला 3, 3 जसंच्या तसे लिहायचे, मग प्रोसिजर करायची, 3 2 6 आणि 1 7, 7 भागीला 3. तर बघा हे पण एकदम योग्य पर्याय आहे, म्हणजे आपलं जे आहे ते बरोबर आहे. हे इक्वल नाही आहे, हे इज इक्वल नॉट इक्वल टू आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे चुकलेलं आहे. ठीक आहे, तर इथे बघा हे इक्वल टू हे दिलेलं जे शेवट आहे ते पण योग्य आहे. तर आपला पर्याय क्रमांक कितवा राहील, दुसरा राहील. बघा दुसरं, याला मी याच्यासाठी सोडून दिलेलं, इथे माझं उत्तर आलं होतं, तुम्ही थांबू शकता. ठीक आहे, बट तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही याला एक रफ मध्ये घ्या. याची जर प्रॅक्टिस जोरदार तुमच्या याची जमली ना, तर तुम्हाला हा जो आहे प्रकरण तिसरं आवर्ती दशांश अपूर्णांक हे तुम्हाला कठीण जाणार नाही. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि याला बघा, ते थोडंसं करेक्शन होतं की मी स्टार्टिंगला चौथा पर्याय हाच पर्याय इथे लिहिला होता, याला करेक्शन करून तुम्ही प्रॅक्टिस करून सॉल्व्ह करू शकता. बघा बरोबर येतं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 12 सुद्धा खालील चुकीचे पद कोणते किंवा पर्याय कोणता. खाली 4 पर्याय दिलेले आहे, एक आवर्ती दशांश अपूर्णांक दिलेला आहे, बरोबर म्हटलेला व्यवहारिक अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाचा रूप म्हणजे व्यवहारिक अपूर्णांक. ठीक आहे, तर इथे जर बघितलं हे बरोबर हे आहे का हे चेक करायचं आहे, आणि हे जर बरोबर असेल तर हा पर्याय होणार नाही, हे जर बरोबर असेल तर हे पर्याय होणार नाही. एक कोणता पर्याय चुकीचा वाटेल ते चेक करायचा. मी 4ही करणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी, तुम्ही सुद्धा 4ही करायला पाहिजे. आणि 4 नंतर ठरवा ना, प्रॅक्टिस करत आहात ना, सराव, एक्झाम मध्ये याची गोष्ट नाही करत आहोत, मी सरावासाठी म्हणतो. 4ही याच्यासाठी सोडवा की तुमचा सराव झाला पाहिजे, म्हणून एक्झाम मध्ये जेव्हा आलं चुकीचं वाटते ते चुकीचं धरायचं. ओके, बघा आता जो पहिला आहे, पहिला मी चेक करून बघतो. ठीक आहे, 2.27च्या वर टोपी असणार, कारण की 2727 हे रिपीट होत आहे. बरोबर, त्याला अपूर्णांकामध्ये व्यवहारिक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 जसेच्या तसे लिहितो. ठीक आहे, कारण की दशांशच्या इकडे अंक आहे, जो अंक असेल तो तसाच्या तसा ठेवावा लागतो, आणि अंशामध्ये जे अंक रिपीट होत आहेत ते घ्यायचे असते. 27 2 7च होत आहे ना रिपीट, तर 2 7 घेतले, आणि जे अंक रिपीट होत आहेत ते छेदामध्ये तेवढे 9 घ्यायचे. इथे बघा 3चा भाग जातो का नाही, एकदा चेक करा. हो जातो, 9चाही जातो, 9 त्रिक 27 होतात, आणि 9 1 9 9 1 9 11. ठीक आहे, या पद्धतीने 9 1 9 9 1 9. याला जर जसंच्या तसं ठेवलं तर बघू शकता तुम्ही काय उरलं, 2 3 भागीला 11. याला जर सोडवलं डायरेक्ट तर 11 2 22, 22 आणि 3 25. पहिले तर सगळ्यात पहिले तुम्ही छेद जसंच्या तसं ठेवणार तुमच्या समजण्यासाठी, छेदाला वाटत जायचं नाही. छेद जसंच्या तसं ठेवला, 11 2 22, 22 अधिक 3 25 होतात. आहे का मित्रांनो, बघा नाही, चुकीचं आहे. आहे का बरोबर, आणि हा हे सारखे दिसत आहे इथे, हा आणि नाही, म्हणजे आपला पर्याय पहिलाच आला. हा जो आहे पहिला पर्याय आलेला आहे, उत्तर आलेलं आहे. बघा आता मित्रांनो, एक्झाम मध्ये मी हे मेहनत घेणार नाही, 4ही सोडून बघणार नाही. मी आता याच्यासाठी सोडून बघतोय, तुमची प्रॅक्टिस होते ना, तुम्ही तेवढेच 100% पक्के होणार. जेवढी जास्त प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तुम्ही सवय करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही जर सराव जास्तीत जास्त सराव केला तर तुम्ही एकदम मजबूत बना. तर मजबूतीसाठी आहे हे सगळा डोस, जो डोस देणं चालू आहे तो मजबूतीचा डोस. दुसरा 3.33. ठीक आहे, 3 नाही लिहत तुम्ही, कारण की आता बघा 3च्या वर पण डॅश देऊ शकता तुम्ही. इथे प्रॅक्टिस करण्यासाठी 2 3च्या वर डॅश दिले तरी खाली 99 घ्यायला लागेल, एवढाच फरक.
आणि एक 3च्या वरती तुम्ही घेतलं तर एकच 9 घ्यायला लागेल. दोघांचेही उत्तर सारखे येईल, लक्षात ठेवायचं. चिन्ह होणार. इथे तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे. तर इथे बघा आता 3 आहे. 3 जसंच्या तसं जो अंक रिपीट होत आहे तो घेतला, त्याच्यासाठी एक 9 घेतला. इथे एक 3 घेतला तर सोल्युशन लवकर होईल. इथे 33 घ्या तर 99 होईल, 11 3 33, शेवट तेच येणार आहे. ठीक आहे. काही तेवढं हार्ड येईल. 3 1 3 3 3 9. उरलं काय लेकरो 3 1/3. ठीक आहे. याला सोडवत असताना मी डायरेक्ट सोडवतो. छेद जसंच्या तसं घ्यायचा, याला काही छेडछाड करायची नाही छेदाला. ठीक आहे. छेद जसंच्या तसं घेतलं 3 3 9 अधिक 1 म्हणजे 10. ठीक आहे. दिसतंय का? हो, यस. दुसरा पर्याय सुद्धा तेवढा दिसत आहे. तिसरा बघा, तिसरा फटाफट सोडून 6 6 6 रिपीट होत आहे. तो 2 6 घ्या किंवा 1 6 घ्या, लवकर सोडवण्यासाठी एकच 6 घ्या. 1 6च्या वर टिंब घेतलं. 6 जसं तसं 6 रिपीट होत आहे म्हणून त्याच्यासाठी 1 9 छेदामध्ये घेतला. ठीक आहे. 6 जो अंक होत आहे तो. ठीक आहे. याच्यात भाग जातो का एकदा चेक करा. हो, 3 2 6 3 3 9. ठीक आहे. एकाच संख्येचा अंशामध्ये आणि छेदामध्ये भाग द्यायचा, नाही तर वरती अलग दिला आणि खालती अलग दिला रे बा, असं जमणार नाही. हे सर्वात चुकीचं आहे. ठीक आहे. चालणार नाही. अंशामध्ये आणि छेदामध्ये भाग देत असताना कुठल्याही संख्येने एकाच संख्येने भाग दिला पाहिजे. ठीक आहे. जसं मी 3चा दिला, 3 2 6 3 3 9. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. आता याला बघा उरलं काय 6 2. अजून भाग जात नाही ना राजे, हो जाते का नाही जात, म्हणून जसंच्या तसं ठेवलं. याला जर सोडवलं सायंत्रिक 18 18 2 20. पहिले तर छेद जसंच्या तसं लिहितो तुमच्या खात्रीसाठी. छेद जसंच्या तसं, छेदला वाटी गेलो नाही. ठीक आहे. सायंत्रिक 18 18 3 7 18 18 अधिक 2 20. 20 भागीला 3 आहे का? यस आहे. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय जर बघितला 4.45 च्या वरती टोपी आहे. ठीक आहे. याला लिहित असताना 4 इकडे जसच्या तसे 4 5 वरती लिहिणार, कारण की हे 2 अंक रिपीट होत आहे आणि छेदामध्ये जेवढे अंक रिपीट होत आहे तेवढे 9 घेणार. ठीक आहे. याच्यामध्ये 9चा भाग जातो परत 9 5 45 9 1 9 9 1 9. ठीक आहे. याला जर अजून भाग जातो का नाही तर जसंच्या तसं लिहून द्या 5 11. ठीक आहे. उरलं काय तर याला जर गुणाकार केला, छेद जसंच्या तसं म्हटलं होतं 11 44 आणि 5 49. बघा बघा पहिला जर पर्याय सोडला तर हे येत नाही. हे 25/11 इथे 21/11 हे चुकीचा पर्याय आहे, म्हणून हे उत्तर मी फायनल केलं. दुसरं जर बघितलं 3.3च्या वर, कारण की 3 3 3 हा रिपीट होत आहे बरोबर. तर इथे जर बघितलं तर याचं उत्तर हे दिलेलं आहे. बघा इथे 3.3चं उत्तर आपलं आलेलं आहे. ठीक आहे. 10/3. इथे जर बघितलं 6.6च्या वर टिंब घेतलं तर याला जर मी सोडवलं तर उत्तर बघा हेच येत आहे. हे योग्य उत्तर आलेलं आहे. इथे पर्याय पण आहे, हे बरोबर पर्याय, चुकीचा आहे ना, असं म्हणू शकतो आपण. 4.45च्या वर डॅश आहे आणि याचं जे उत्तर आहे ते एवढंच इथे दिलेलं आहे. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे, फक्त चुकीचा कोणता आहे? पहिला आहे. याला समजून घ्या. मी 4ही पर्याय याच्यासाठी सोडून दिलेले आहे, तुमच्या सरावासाठी दिलेले आहे. आणि तुम्ही पण सराव करत असताना 4ही सराव तुम्ही सोडून बघायला पाहिजे येते का नाही. थोडा वेळ जाईल, 2 मिनिटं, पण सोडवा. याच्यावर तुमचा हात मजबूत बसेल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घ्या आणि पेपरमध्ये फक्त एवढं सोडून बघायचं. ठीक आहे. पहिला पर्याय आला बरोबर सोडून द्यायचं. पेपरमध्ये नाही करायचा टाइमपास, कारण की वेळ फार कमी असतो. ठीक आहे. ट्रिक्सवर तर अजून जायचं. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. बघा इथे आता आपण 6 प्रश्न समूह बघितलेले आहेत. याच्यानंतरच्या पण पार्टमध्ये तुम्हाला सराव प्रश्न समूहच मिळणार आहे. आणि बघा मी 6 याच्यासाठी घेतोय की हा जो व्हिडिओची लेंथ जी आहे ते जास्त मोठी व्हायला नको, विद्यार्थ्यांसाठी कठीण होऊन जातं. 1 तास म्हटल्यानंतर विद्यार्थी टाळाटाळ करते, कारण की हे सगळं जे काही मेहनत आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे. हे टाळाटाळ करू नका, आवर्जून बघा. याच्यासाठी बघा की तुमची प्रॅक्टिस होईल, सराव होईल. यासाठी या चॅनलवर उपस्थित राहा, प्रेझेंट राहा, अलर्ट राहा आणि तुम्हाला नक्कीच चांगले गोष्ट मिळणार आहेत. आणि अजून सरावासाठी अजून 10-12 प्रश्न राहील. जे उर्वरित प्रश्न आहेत ते नंतरच्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण. बघा अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, यासाठी की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. आणि सोबतच बघा हा जो एक उद्देश आहे, हे जे एक मेहनत आहे, हे फक्त आणि फक्त त्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे. स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छाशक्ती असते, पण कुठेतरी आर्थिक दृष्टिकोनातून ते खचलेले असतात.
तर त्यासाठी त्यांना हे अवेलेबिलिटी आहे, फ्री ऑफ कॉस्ट लागेल, फक्त नेट लागतं तुमचं आणि ते नेट तुमच्याजवळ जर अवेलेबल असेल तर हे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे. आणि त्याही विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी ऑलरेडी कोचिंग लावलेले आहे, त्यांनी सुद्धा हे बघायचं आहे, काय ते प्रॅक्टिस तुमची इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तुमच्या शिक्षकांची मेथड वेगळी असू शकते, माझी मेथड वेगळी असू शकते. मेथड हे वेगळी जरी असली तरी बघा कम्पेअर करून कोणाची मेथड योग्य आहे, ठीक आहे. तर मेथड याच्यासाठी एक्सप्लेन करून सांगतोय इन डिटेल्स की तुम्हाला सराव करण्यासाठी. हे बघा मॅक्झिमम मुलांना हे कधी प्रकरण बघितलेलं नसते, त्याच्यासाठी त्यांना पार्श्वभूमीसाठी एक्सप्लेनेशन करून सांगणं गरजेचं आहे. पहिलेच जर ट्रिक सांगून दिली तर त्याला कळणार नाही डायरेक्ट हे कुठून घेत आहे तुम्ही, ठीक आहे. ट्रिकचा जो पोर्शन आहे, ट्रिक ज्याच्यासाठी ट्रिकची वाट बघत आहे, तुम्हाला थोडंसं वाट बघावं लागेल, कारण की जेव्हा आपण पेपर सराव आपण चालू करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ ट्रिक्सचाच वापर करून आपण पेपर सराव करणार आहोत. कोणते पेपर, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, MPSC असेल, जे जुने पेपर असेल ते पूर्णपणे आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. इथे तुम्ही आला आहात तर निश्चिंत राहा, तुम्हाला चांगले इथून मालमत्ता हासिल करता येईल. मालमत्ता म्हणजेच स्पर्धा परीक्षेचं गणितचं मालमत्ता, ठीक आहे, बुद्धीमध्ये घुसणारी, ठीक आहे. तर धन्यवाद.